पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी कॅमेऱ्यात कैद. मावळचे रहिवासी असलेल्या श्रीजित रमेशन यांच्या कॅमेऱ्यात मुलीचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना दोन्ही संशयित कॅमेऱ्यात कैद. हल्ल्याच्या 4 दिवस आधीचा व्हिडिओ श्रीजित रमेशन यांनी एनआयएला दिली माहिती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएकडे. जम्मू काश्मीर पोलीस आणि इतर एजन्सी एनआयएला तपासात मदत करणार. जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये अतिरेक्यांकडून स्थानिकांवर गोळीबार. एक नागरिक जखमी झाल्याची माहिती. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर. व्हिडिओत एक दहशतवादी पर्यटकाला गोळी मारत असल्याचं समोर. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये नियंत्रण रेषेजवळ हालचाली वाढल्या. नियंत्रण रेषेजवळ करमारा गावातील लोकांनी सुरक्षेसाठी सरकारने बांधलेले बंकर स्वच्छ केले. काश्मीरमध्ये मोठं कॉम्बिंग ऑपरेशन. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतलं. गेल्या 2 दशकातली सर्वात मोठी कारवाई. जम्मू काश्मीरच्या कुलगाममधून 2 संशयितांना अटक. बंदुका आणि काडतुसं जप्त. दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा संशय. दरम्यान काल भारत पाकिस्तान सीमेजवळील गावातून मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त. भारतीय सीमेवर पाकिस्तानचं सैन्य. 203 मिलीमीटर M1110 स्वयंचलित हॉवित्झर तोफांसह सैन्य तैनात. पहलगाम हल्ल्यात कोणताही सहभाग नाही. टीआरएफकडून पत्रक जारी. लष्कर ए तोयबाच्या टीआरएफने हल्ल्यातून आपला हात मागे घेतला. हल्ल्यानंतर टीआरएफने स्वतः हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना सैन्याचा दणका. आणखी 5 दहशतवाद्यांची 7 घरं जमीनदोस्त. पुलवामा, कुलगाम, त्राल, बिजबेहरा आणि शोपियान भागात दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या शाहीद कुटेच्या घरावर कारवाई. जम्मूमधील शोपियानच्या चोटीपुरा गावात दहशतवादी शाहीद कुटेचं घर. अनंतनागमध्ये शोधमोहीम सुरू. 175 अधिक संशयितांना ताब्यात घेतलं. दहशतवादी संघटनांना मदत केल्याच्या आरोपावरून संशयितांची चौकशी. दहशतवादी कारवायांवर नजर ठेवण्यासाठी आता ध्रुव हेलिकॉप्टरचा वापर होणार. संरक्षण मंत्रालयाने दिली परवानगी. 2 दिवसात भारतीय सैन्याची दुसरी ड्रिल. राजस्थानच्या वाळवंटात भारतीय सैन्याच्या बॅटलॅक्स तुकडीचा रणगाड्यासोबत युद्धाभ्यास. भारतीय नौदल तैनात असल्याचा फोटो पोस्ट. नौदलाच्या एक्स अकाउंटवरून फोटो शेअर. भारतीय नौदलाचा पाकिस्तानला सूचक इशारा. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर डीआरडीओला मोठं यश. हैदराबादमधील प्रयोगशाळेत स्क्रॅमजेट इंजिनची 1000 सेकंदापर्यंत यशस्वी ग्राउंडवर टेस्टिंग. चीननं पाकिस्तानला 100हून अधिक PL-15 मिसाईल दिले. पाकिस्तानी लष्कराकडून एलओसीची पाहणी. शस्त्र लपवत पाकिस्तानी लष्कराच्या 2 जवानांकडून एलओसी भागात रेकी. महाराष्ट्रातील 55 पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याची नोटीस. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भारत सोडण्याची नोटीस जारी. 191 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याची माहिती. देशाच्या सुरक्षिततेसाठी कडक निर्णय घ्यावे लागतात. सर्व पाकिस्तानींना भारतातून बाहेर काढणार. कोणी अवैधरित्या राहत असेल तर तेही शोधलं जाईल. मुख्यमंत्र्यांचा इशारा. चिनाब नदीची पाण्याची पातळी 2 ते 3 फुटांनी घटली. पाकिस्तानच्या सियालकोटमधील व्हिडिओ समोर. पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही. सिंधू जल करार रद्दचा निर्णय 3 टप्प्यात लागू होणार. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टोंचं चिथावणीखोर वक्तव्य. एकतर आमचं पाणी नदीत वाहेल किंवा त्यांचं रक्त. भारताची लोकसंख्या जास्त असू शकते पण आम्ही धाडसी लोक आहोत. सिंधू जल करार स्थगित केल्यावर बिलावलचं चिथावणीखोर भाषण. कर्नल तैमूरकडून लंडनमधील भारतीयांना चिथावणीखोर धमकी. कर्नल तैमूर हा लंडनमधील पाकिस्तानी लष्कराचा संरक्षण डिप्लोमॅट. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्याचे प्रयत्न. पंतप्रधान मोदींचा 13 जागतिक नेत्यांना फोन. तर 30हून जास्त देशांच्या राजदूतांशी अधिकाऱ्यांच्या बैठका. पहलगाममधील दहशतवादी हल्ला वाईट होता. दोन्ही देशांमध्ये नेहमीच तणाव राहिला आहे. मात्र भारत पाकिस्तान त्यावर मार्ग काढतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं भारत पाकिस्तान तणावावर विधान. भारत पाक सीमा भागाच्या 10 किलोमीटर भागात प्रवास करू नका. यूके सरकारचा त्यांच्या नागरिकांना सल्ला. पहलगाम, गुलमर्ग, सोनमर्ग, श्रीनगर शहर आणि जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गासह परिसरातून प्रवास न करण्याचा पर्यटकांना सल्ला. अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मिशोनं काश्मीरला डिलिव्हरी थांबवली. सूत्रांची माहिती. राष्ट्रीय महामार्ग बंद असल्यानं डिलिव्हरी थांबवली. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय यंत्रणा लष्कराकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा. तसंच थेट सुरक्षा रक्षकांच्या आणि सुरक्षा हालचालींचं प्रक्षेपण दाखवू नये अशी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सर्व माध्यमांना सूचना. मोदींच्या नेतृत्वात दहशतवाद्यांना उत्तर दिलं जाईल. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर JP नड्डांचा इशारा. हा नवा भारत कोणी छेडलं तर सोडणार नाही. योगी आदित्यनाथांचं उत्तर. पाकिस्तानचे 2 तुकडे करा. पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या. रेवंत रेड्डींची मागणी.
पंतप्रधान मोदींचा आज मन की बात कार्यक्रम. मन की बात कार्यक्रमाचा आज 121वा एपिसोड. सकाळी 11 वाजता होणार कार्यक्रम. वाकोला पोलीस ठाण्याबाहेर बजरंग दलाचं आंदोलन. बजरंग दलाकडून पाकिस्तानचा झेंडा रोडवर लावत आंदोलन करण्यात आलं. दरम्यान दुसऱ्या गटाने झेंडा काढण्याचा प्रयत्न केल्यानं बजरंग दल आक्रमक. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यातील गणबोटे आणि जगदाळे कुटुंबियांची भेट. जे.पी. नड्डा यांनी संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांची भेट घेतली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळेंचा मृत्यू. दहशतवादाचा रंग हिरवा आहे हे पुन्हा सिद्ध झालं. वारंवार सांगतो, जे जिहाद दहशतवाद करतात ते सर्व हिरव्या रंगाचे. नितेश राणेंचं वक्तव्य. मंत्री नितेश राणेंनी मुस्लिम विरोधी वक्तव्य करण्यापूर्वी पर्यटकांसाठी जीव देणारा कोणत्या धर्माचा होता ते पाहावं. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची प्रतिक्रिया. अजितदारांकडून पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली. हल्ला करणाऱ्यांना जशास तसं उत्तर देण्याची वेळ. अतिरेक्यांना त्यांची जागा दाखवणार अजित पवारांचा इशारा. आपण कधी आपल्या शेजारच्यांना हानी पोहोचवत नाही. कोणी वाईटावर उठलं तर आपल्याकडे दुसरा इलाज नाही. पहलगाममधील हल्ल्यावरून मोहन भागवत यांचं पाकिस्तानला उद्देशून वक्तव्य. पहलगाम हल्ल्यात पश्चिम बंगालमधील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत. ममता बॅनर्जींकडून घोषणा. अवैधरित्या राहणाऱ्या पाकिस्तानी बांगलादेशींनाही परत पाठवणार. अधिकृत व्हिसा असलेल्यांना परत पाठवण्याला प्राधान्य. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. पुढच्या आठवड्यापर्यंत पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहणार नाहीत. पाकिस्तानी नागरिकांना पाठवून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गृह विभागाकडे पाकिस्तानी नागरिकांची माहिती. मंत्री योगेश कदम यांची माहिती. जळगावात आलेल्या पाकिस्तानी कुटुंबाला दिलासा. 45 दिवसांच्या शॉर्ट टर्म व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी कुटुंबाला लॉंग टर्म व्हिसा मिळाला. श्रीचंद दास असं पाकिस्तानी व्यक्तीचं नाव. 7 दिवसांपूर्वी पाकिस्तानातून जळगावात आलाय कुटुंब. अमरावतीतील 118 पाकिस्तानी हिंदू नागरिकांना मोठा दिलासा. लॉंग टर्म व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज. त्यांच्या अर्जाची केंद्र सरकारकडून पडताळणी सुरू. बीएसएफ जवान आणि पंजाब पोलीस ऍक्टिव्ह मोडवर. सर्च ऑपरेशन करताना ड्रोन सापडल्याची माहिती. शेतामधून 558 ग्रॅम ड्रग्जही जप्त केलं. वक्फ कायद्याच्या सरसकट स्थगितीला केंद्र सरकारचा विरोध. कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळण्याची विनंती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला पॅनिक अटॅक. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांकडून कराडची तपासणी. रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील उपचार होणार. संतोष देशमुखांच्या खुन्यांना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवा. भाजप आमदार सुरेश धस यांची मागणी. बीड जेल प्रशासनाच्या बाबतीत अनेक तक्रारी येत असल्याचा आरोप. आमदार संजय गायकवाडांविरोधात बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं भोलं. मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेचे आमदार संजय गायकवाडांचे कान टोचले. शिंदेंनी गायकवाडांना समज द्यावी. वारंवार बोलले तर ऍक्शन घ्यावी लागेल. फडणवीसांचा इशारा. संजय गायकवाडांच्या वक्तव्याशी कोणीही सहमत नाही. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलिसांचा आम्हाला अभिमान. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. सर्व आमदारांची भाषणं ऐकायचो म्हणून मुख्यमंत्री झालो. ठाणे न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या वेळी एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. 2.5 वर्षामध्ये नवीन लोकांना मंत्रिपदाची संधी देणार. शब्द पाळणार. चिंता करू नका. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन. राज उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर आम्हाला अडचण नाही. परिवार एकत्र येत असतील तर राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. राज ठाकरेंचा एक वेगळा विचार. राज ठाकरे झुकतील असं वाटत नाही. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर उदय सामंतांची प्रतिक्रिया. बीडमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदेंना पदावरून हटवलं. कला केंद्राच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवत असल्याचा ठपका ठेवत कारवाई. 2 दिवसांपूर्वीच पोलिसांचा छापा. भिवंडीत अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश. अकोल्यात भाजपची आज मार्गदर्शन आणि संघटनात्मक आढावा बैठक. भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत विदर्भातील 9 जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना मार्गदर्शन करणार. नाशिकमध्ये कुंभमेळा कामांचा आढावा घेण्यासाठी साधू महंतांनी बैठक बोलावली. दुपारी 12 वाजता नाशिकच्या बडा उदासीन आखाड्यात बैठकीचं आयोजन. मध्य रेल्वे आणि हार्बरवर आज मेगा ब्लॉक. विद्याविहार ठाणे दरम्यान दुपारी 12:30 पर्यंत, तर हार्बर मार्गावर सीएसएमटी चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर दुपारी 4:40 पर्यंत. पुण्यात पावसाळ्यापूर्व कामांसाठी 61 रस्त्यांवर परवानगी. काही काळ वाहतूक बंद ठेवण्यास वाहतूक पोलिसांची मान्यता.
आता नाशिक मुंबई प्रवास अतिजलद होणार. 1 मे महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने खुला होण्याची शक्यता. मुंबई शहरातील रखडलेल्या कामांमुळे पाणी तुंबण्याचा धोका. कॉन्क्रिटीकरण 31 मे पूर्वी करण्याचं पालिकेचं आवाहन. मुंबईत 30% नालेसफाई पूर्ण. 48 तासात गाळाची विल्हेवाट लावण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. बीडीपीत बांधकाम नकोच. पुनर्विचार अभ्यास गटाला ग्रीन पुणे मुव्हमेंटचा विरोध. परवानगी दिल्यास व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा. पुण्यात 1 मे ते 4 मे दरम्यान गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन. परभणी, यवतमाळ, अमरावती, गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. पुण्याच्या इंदापूरमधील निमगाव केतकीतील आठवडी बाजारात पावसामुळे नुकसान. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची ताणाताण. जालना जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. बीड जिल्ह्यातील पूर्व आणि दक्षिण भागातील वातावरणात अचानक बदल. दुपारनंतर वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस. वर्धा जिल्ह्याला 29 एप्रिलपर्यंत पावसाचा येलो अलर्ट. काही ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता. खबरदारी घेण्याच्या सूचना. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर. तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्षांची स्थापना. नाशिक शहरात उकाडा वाढल्यानं नागरिकांची लाहीलाही. उष्णतेपासून बचावासाठी पोलिसांकडून शहरातील 50 पैकी 30 सिग्नल दुपारच्या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी. तेलदरा गावात वृद्ध शेतकऱ्यांचा उष्माघातानं मृत्यू. अमरावती जिल्ह्यातील 84 गावात पाणीबाणी. तात्पुरत्या उपाययोजनांवर प्रशासनाचा भर. 18 टँकर आणि अधिग्रहित केलेल्या 55 विहिरीद्वारे तहानलेल्या गावांना पाणी पुरवठा. बीडच्या बिंदुसरा डॅममधील पाणी पातळीत प्रचंड घट. बिंदुसरा नदीपात्र कोरडं ठाक पडलं. नंदुरबार जिल्ह्यात कांद्याची आवक प्रचंड वाढली. मात्र कांद्याचे दर कमीच असल्यानं शेतकरी संकटात. नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे फळबागांचं मोठं नुकसान. तापमान वाढल्यानं टरबूज पीक खराब होण्याची शक्यता. चंद्रपुरात तापमान 46 अंशांवर गेल्यानं ताडफळांनी बाजार गजबजला. पुण्याच्या भोरमधील केळवडे गावात काळभैरवनाथ यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन. नंदुरबारमधील बस आगारात महिला प्रवाशांची संख्या वाढली. महिलांची गर्दी वाढल्यानं महामंडळाच्या तिजोरीत चांगली भर पडली. धुळे जिल्ह्यात शाळेला सुट्ट्या लागल्यानं ट्रॅव्हल्सच्या भाड्यामध्ये मोठी वाढ. ट्रॅव्हल्स मालकांकडून प्रवाशांची लूट. नवी मुंबईतील तुर्भेमध्ये एका अल्पवयीन मुलीची हत्या. हत्या करणारा आरोपी देखील अल्पवयीन. नाशिकच्या सिन्नरमध्ये तरुणाची टोळक्याकडून घरात घुसून हत्या. घराचे दरवाजे तोडून कोयता, कुऱ्हाड, तलवार आणि चॉपरनं हल्ला. जुन्या वादातून हत्या. पुण्यातील बोबदेव घाट अत्याचार प्रकरण. पुणे पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपी बाप्या गोसावीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. लातूर जिल्ह्यातल्या औंढामध्ये 2 गटातील हाणामारीत एका शिक्षकाचा मृत्यू. 9 जणांविरोधात गुन्हा दाखल. नाशिक मुंबई महामार्गावर दूध घेऊन जाणाऱ्या टँकरला अपघात. अपघातात एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी. बीडच्या परळीत गुंगीचं औषध देऊन गायी चोरण्याचा प्रयत्न. मंत्री पंकजा मुंडेंकडून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश. नवी मुंबईतील नेरुळ पोलिसांकडून दुचाकी चोरणाऱ्या 2 जणांना अटक. चोरट्यांकडून चोरीच्या 13 दुचाकी जप्त. नंदुरबारमध्ये शासकीय कामासाठी लागणाऱ्या दाखल्यांच्या किमतीत अचानक वाढ. वाढलेल्या किमतीमुळे विद्यार्थी, शेतकरी यासह सर्वसामान्य नागरिकांना फटका. धुळ्यातील डेडरगाव तलाव ते तिकी रस्त्याची दुरवस्था. बंद करण्यात आलेलं रस्त्याचं काम तात्काळ सुरू करण्याची मागणी.